बघा मित्रांनो किती पाणी आहे नदीला, पूर आलाय पूर्णपणे. चला आमच्या गावाचं नाव आहे जोगळी. तर इकडं पुढे बघू शकताय तुम्ही किती पूर आलाय. स्वागत आहे तुमचं पावसा पाण्याच्या ब्लॉग मध्ये. तर चला जाऊया नदीला पूर आलाय बघण्यासाठी. हे बघा किती पाणी, वावरात पाणी शिरलंय मित्रांनो. आता आम्ही चाललोय नदीला पाणी बघण्यासाठी. नदीला खूप पाणी आलंय, त्यामुळे आता आम्ही चाललोय नदीकडे. आता नदीला किती पाणी आलंय, काय आलंय, तर चला जाऊया. हा आपला प्रवीण तात्या दिसला का? चला मग बघू किती पाणी आलंय, काय आलंय, कसं काय. पाणी नुसतं पाणीच पाणी झालंय, सगळीकडं पाणीच पाणी, नुसतं पाणी. या वावरात पण फुल पाणी जंजाळ झालंय. आहे आमची शेळी. हा विठ्ठल मोरे. हा बाबा आहे आमचा. नदीला चाललोय ना आम्ही. चला रे नदीला. काय कावर नाही. कोंबडी. बाबा काय चाललंय? हा मग पारी काढून द्या. सांग ना काही पावसाबद्दल. चला मग जाऊया. किती नुकसान झालंय, काय झालंय बघायला. पार नदी भरली आमची आता पाण्याने. पूर आलाय डायरेक्ट. ही आमची सोयाबीन. आमच्या सोबत आहे प्रवीण तात्या, सोपन तात्या आणि विठ्ठल भाऊ. खूप पाणी रे या वावरात आहे. तिथे कर ना, ती वावर दाखव ना. तेव्हा तिकडं बा किती पाणी शिरलंय. हे पण दाखव म्हण. माझ्या चढल्या असतील मोकार कासू सापडावर रे. तर भावांनो आता आम्ही नदीपाशी येऊन पोचलोय. बघू शकताय तुम्ही किती पूर आलेला आहे. एवढून तिडून पाणीच पाणी. बाबो पार इकडं आलोय ना. तर बघू शकताय मित्रांनो नदी पार ते झाड दिसते, त्याच्या खालतून नदी डायरेक्ट पाणी इकडं आलंय पार. असाच जर पाऊस चालू राहिला ना पाणी अजून पण पुढे येऊ शकतंय. बघू शकताय तुम्ही. म्हणजे ते जे तुम्हाला हे झाड दिसते तिथून नदीच्या कडापासून इकडून वावर आहे आणि त्या वावरामध्ये सगळ्यांचा पाणी शिरलंय. तर बघू शकताय तुम्ही. आणि या वावरामध्ये सोयाबीन लावलेली होती. ही सोयाबीन पण पूर्ण पावसाने तुंबून गेलेली. सोयाबीन पेरलेली होती तर ती पूर्ण तुंबलेली.
पुरा आल्यानंतर पूर्ण वावरात पाणी शिरतं इडल्या. तुम्ही बघू शकताय कसं काय वातावरण. तर चला पुढे जाऊन बघू. काठी रॉप टाकलेलं आहे भाताचं, तर ते भाताचं रॉप पण पूर्ण बुजून गेलेलं आहे. म्हणजे पाण्याने पूर्ण पूर म्हणजे वावरात घुसलाय, म्हणजे नदीच्या काठीचे म्हणून त्याच्यात पूर्ण पाणी शिरलं. तर आमच्या गावाचं नाव आहे जोगळटेंबी. तर इकडं पुढे ना 2 नद्यांचं संगम झालेलं आहे आमच्या गावामध्ये. तर त्या नद्यांचं नाव आहे गोदावरी आणि दारणा. या 2 नद्यांचा संगम झालेला आहे. बघू शकताय तुम्ही किती पूर आलाय. फुल पाणी फुल पाणी. बापरे, इकडून ते सगळं भरलोय व्हायला. बघू शकताय मित्रांनो तुम्ही, झाड सगळे डुबलेले. आणि या इथं मंदिर आहे जालिंदर बाबाचं, ते मंदिर सुद्धा डुबलेलं आहे. मारा रे डुबक्या, डुबक्या मारा रे, डुबकी मार रे. बेडुक्यान म्हण माशी काय चावलं तू. आंब्याचं झाड पूर्ण डुबलोय अडे. अजून पाऊस जर चालू राहिला तर अजून वर येईल. हा ना सोप म्हणतात ते. लाईक सबस्क्राईब करून घ्या. आम्ही पुढे जाऊन बघतोय. आम्ही पुढे गेल्यावर ना यावं आमच्या अंगावर पाणी, मग तर करच होईल. पुढचा ब्लॉगर राहणारच नाही. मग चला बघू किती पाणी काय बघा. पाऊस तर कंटिन्यू चालू आहे म्हटल्यावर अजून वाढलच ते. पार तिकडे यायला बसले पुढं. बेडूकनी उडी आणली, घाबरले होतो मी. बघा पब्लिक किती पाणी. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन असेल तर. बघा पाणी, नुसतं पाणी. ओय ती मगरीची व्हिडिओ बनवायची का रे? ती नाही का बनविते आहे ना नकली. बघा मित्रांनो किती पाणी आहे नदीला. पूर आलाय पूर्णपणे. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी. चला मित्रांनो, ते तिकडं जालिंदर बाबाचं मंदिर आहे, ते पण ते नाही डुबलेलं आहे. बोल जालिंदर बाबा की जय. आदेश अलख निरंजन. आणि इथे इथे आम्ही रॉप टाकलेलं आहे भाताचं, पण ते भाताचं रॉप पूर्णपणे डुबून गेलेलं आहे. आणि लोकांच्या मोटरी सुद्धा वाहून चालल्या. बघू शकताय तुम्ही, पूर्ण मोटरी वटरी सगळं वाहून चाललंय. पावसाची एवढा इथं वाहणार नाही मग काय वाहणार आहे. तर मित्रांनो, पावसाच्या पाण्यामुळे इथं पाखरांचा पण मृत्यू झालेला आहे. तर बघू शकताय तुम्ही. आणि बघू शकताय पूर आलेला आहे. आणि
पावसाच्या पाण्यामुळे पक्षी प्राण्यांचे पण मृत्यू होत आहे ते. इथं काय तुम्ही काय पाहिलेलं रे? साप दिसला का तुम्हाला इथं? हा, इथं यांना साप दिसलेला आहे तर ते बघताय कुठे गेला तो. तर भावांना आम्ही पुढे चाललेलो आहे बघत बघत पाऊस किती झाला आहे तो पुढे पाणी शिरलंय. चला जाऊ दे पुढे. तर भावांना खूप सारं पाणी शिरलेलं आहे. चला हळूहळू आपण पुढच्या दिशेने चाललेलो आहे. इथून तिथून पाणी. जाऊन बघू किती काय पाऊस झालेला आहे. आणि इथं चापमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे बघा. किती पाणी मध्ये सुद्धा खूप पाणी शिरलंय. पुढे पण खूप पाणी शिरलेलं आहे. रस्त्यावर पूर्णपणे पाणी आलं. तर आता आम्ही चाललोय घरी. तर करू आपल्या ब्लॉगला इथंच एंड. तर ब्लॉग चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर भेटू एक अशाच ब्लॉगमध्ये. चला.